सार्थक यांच्या माध्यमातून चांगलं स्कोरबुक हँडल केलं जात आहे. आमच्यापर्यंत ते माहिती पोहोचवतात की षटक क्रमांक 2 मध्ये तब्बल 21 धावा फलंदाजांनी कुठून काढल्यात आणि त्याच्या मदतीने 34 धावा ऑन दी स्कोरवरती लागल्या गेल्यात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋषभ गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 17 धावा. अजूनही मॅच इन आहे. बघूया काय होतंय. मात्र नक्कीच विचार विमर्श करण्यासाठी भाग पाडलंय संपूर्ण क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्याला. अर्थात कुठली टीम आहे? विचार विमर्श करण्यासाठी यावेळेस भाग पाडलं जात आहे सुतारपाडा टीमला. गोलंदाज ऋषभ गोलंदाजी मार्कवरती आलेत. अंतिम क्षणापर्यंत टिकून होते. त्यांच्याही फलंदाजीच्या मदतीने 50 धावा स्कोरवरती पहिल्या इनिंगमध्ये लागल्या गेल्यात. आता 12 चेंडू आहेत. हे खूप निर्णायक षटक आहे. कुठल्याही क्षणी मॅच बदलू शकते, टर्न होऊ शकते. 12 चेंडू 17 धावा असं समीकरण आहे. कुठला संघ या मॅच मध्ये विजयश्री आपल्याकडे खेचून आणेल हे मात्र तेवढंच बघणं देखील कमालीचे ठरणार आहे. बारा चेंडू 17 धावा. षटक क्रमांक 3 ऋषभ. ओहो, शॉर्ट लेनचा चेंडू आहे. निघून गेलाय हाही चेंडू. मिड विकेट रिजन मध्ये मोठा स्ट्रोक्स येतोय षटकारासाठी. 6 धावा. चाळीस धावा ऑन दी स्कोर वरती लागल्या गेल्यात. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो, याही वेळेस काय घडतं? झेल आहे का नाही? मोठा स्ट्रोक्स. 46 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. बॅक टू बॅक दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार जे आले त्याच्या मदतीने वेगाने धाव संख्या पुढे सरकते. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2.2 षटक टाकून झालेत. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओहो, यावेळेस जम्बो थोडेसे निराश हताश होत आहेत. 1 धाव. 47 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. 9 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव बघायला मिळते. 8 चेंडू 3 धावा असं समीकरण झालंय. आता 48 धावा स्कोरती लागल्या गेल्यात. मिस्टर अमोल फलंदाजी मार्कवरती आहेत, क्रीज मध्ये आहेत. सोहो, रन नाही. डेड बॉल. ओके सर. जबरदस्त स्ट्रोक्स अमोलच्या बॅट्स मधनं. अजून एक येतोय जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांचा षटकाराने यावेळेस मॅच आपल्या बाजूने जिंकतोय.